नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गावामध्ये आलेलो आहोत। सांजा गावामध्ये मागील 2-4 दिवसापूर्वी एक मी बातमी केली होती। ही बातमी श्रीराम देवस्थान कसबे तडवळा या देवस्थानची जमीन इथं 1000-1500 एकर जमीन या सांज्यामध्ये आहे आणि ही जमीन वाहित करून खाणारे जवळजवळ शेकडो कार्यकर्ते आहेत, शेकडो शेतकरी आहेत आणि हे कसून खाणारे लोक ही जमीन पिढ्यानपिढ्या खात आलेले आहेत। पण काही पुढं जन्मलेली जी मुलं आहेत त्या शेतकऱ्यांची ते वाद घालतात, ही जमीन माझी, ही जमीन माझी। याच्यामुळं हा वाद विकोपाला पेटत आहे, विकोपाला जात आहे। याच्यातून खून खराबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। असंच एक भांडण सांजा गावामध्ये बंडू बाबूराव सुरवसे राहणार सांजा, वय वर्ष 70, यांच्या बाबूरावजी सुरवसे आणि सकाराम रावजी सुरवसे यांचेच पुढील जी मुलं आहेत ह्याच्यात वाद आहे आणि हा वाद जमिनीचाच आहे। हे पूर्ण जमीन आहे, हे जी पडक पडलेली पूर्ण जमीन आहे ही पूर्ण त्या आता बंद अवस्थेमध्ये आहे आणि त्यांच्याच नातलगाची जमीन पलीकडल्या बाजूची वाहित आहे। आता या विषयावर या ठिकाणी आपल्यासमोर बंडू बाबू सुरवसे आहेत, काय सांगतात आपण त्यांच्याकडून ऐकूया। बाबा, कशामुळे जमीन पडीक आहे तुमची? वादामुळं पडीक आहे। वादामुळे कोण वाद घालते? पुतणे वाद घालतात, सकारामरावजीचे नातू। बरं। आता सकाराम जे आहेत, सकाराम हे कोण आहेत? सख्या चुलते कुणाचे? माझे। बरं। सख्खे चुलते तुमचे वडील आणि सकाराम हे सख्खे भाऊ होते? सख्खे भाऊ। मग सकारामचे पोरं आता काय म्हणतात? पोरं नाही, नातू म्हणतात। नातू म्हणतात। पोरं काय करायला? पोरं भाऊ वारून गेला। म्हणजे भाऊ जिवंत होता त्यावेळेस वाद नव्हता? नव्हता। म्हणजे तुमचे सख्खे भाऊ आहेत ते तुम्ही प्रेमानं राहिलात? प्रेमानं राहिलो, शेवटपर्यंत प्रेमानं राहिला? शेवटपर्यंत। त्यावेळेची वाहित होती? होती। किती वर्षापासून आहे ही? शेकडो वर्ष, 70 वर्षापासून माझ्या ताब्यात। तुम्ही जसं जन्मला वाद नव्हता काय? मग ही कधी पडलं पडक? ही 4-5 वर्ष झाली पडले। बरं। आता तुमचं कुळामध्ये आणि वाहितीमध्ये नाव यायले आहे ना? वाहितीमध्ये तुमच्याच आहे की? फक्त आता हे बंद पडलंय? बंद पडले। मग वाहित तुमची असताना बंद पडण्याचं काय कारण आहे? माझीच आहे म्हणतात, मग आमचं नाव आहे म्हणतात, कुळखान्यात तुमचं नाव आणून दाखवा। मग इथं वाहित मध्ये नाव आहे की तुमचं? वहिवाटीला नाव आहे, रावजी बंडू बाबूराव वहितामध्ये नाव आहे? वहिवाटीला नाव आहे। बरं। मग आता काय म्हणतात ती समोरची तर पार्टी म्हणतात की तुमचे लेकरं, तुमचे नातवंड मंत्रालयामध्ये आहेत, तिथून चाव्या फिरवतात, आमच्यावर गुन्हे नोंद करायला लावतात, आमच्यावर ॲट्रॉसिटी सुद्धा करायला लावली होती तुम्ही, असं त्यांचं मत आहे। नाही, त्यांचा आमचा काय संबंध आहे? ते भांडणं वगैरे कुणाची होते? मग ते दुसरे झाले, ती दत्तू बापू झाले। त्यांचा वगैरे काय नाही का? हिथं काय अडचणी यायला तुमच्या? वहिवाटच करू देणार। मग कोण वहिवाट करू देणार? दत्तात्रय आपले विश्वास सूर्यवंशी, मनोहर सूर्यवंशी, नंदकुमार सूर्यवंशी त्यांचे नातू वहिवाट करू देणार म्हणजे वाहित करू देणार झाले? वाहित करू देणार। मग त्यांचा काय संबंध आहे इथं? ते नाव आणून दाखवा म्हणतात आमचं कुळखान्यात। मग कुळखान्यात ही वाहिवाटीमध्ये तर नाव आहे? वहिवाटीमध्ये नाव आहे। मग त्यांचं नाव आहे का इथं? आहे की त्यांचं? विश्वासच्या पुन्हा त्या नंदकुमारच्या, मनोहरच्या वडिलाचं नाव आहे, त्यांच्या वडिलाचं नाव आहे। आणि तुमचं आहे की हे वहिवाटीमध्ये बंडूमध्ये? म्हणजे तुम्हा दोघांचंही नाव आहे। मग आता कशावर नाव आणून दाखव म्हणतात? ते कुळखान्यात आणून दाखव म्हणतात। बरं। आता कुळखान्यात आणून दाखवायचं काम कोणाचं आहे? कलेक्टर साहेबाचं आहे, तहसीलदार साहेबाचं। म्हणजे ह्यांनी तुमच्यावर जे अन्याय करायलेत मग आता की त्यांनी अडवायचा काही संबंध नाही। सरकारनं तर अडवा म्हणून सांगितलं नाही। कलेक्टरनं सांगितलं का? नाही। मग ह्यांनी अडवलंय। आता तुमचं काय मागणी आहे? मग आमची कलेक्टरकडे तहसीलदार साहेबाकडे वहित करून द्यावं, आमचं उभं राहून वाहित करण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावी। ही बंद पडू नये आणि संबंधित जे माणसं अडवायलेत
त्याला बंधन घालावं, बंधन की घालावं. बाबा वाद निर्माण होऊ नये हं. आणि या ठिकाणी वाद करू नये, वाद करू. एवढंच म्हणणं आहे की हो, हो. बाकीचं काय म्हणणं आहे? नाही नाही काही नाही. बर बर. आता तुम्ही इथं किती दिवसापासून आलात राहिला? 5 वर्ष इथं 7-8 वर्ष झाली. का बरं आला? ते ही झालं की कोरोना झाला होता हां. का? दुसरी तर काय भीती नाही? भीती नाही. बघ, त्यांनी इथं येऊन काय हाणामारी वगैरे करतात का? नाही नाही ना? हाणामारी म्हणजे काय, बोर अडविलं. हा बोर आडवी काय का बरं बोर अडविलं? बोर अडविलं. की वाहीत नाही म्हणून? हा वाईट नाही, पण मोटरचा घोटाळा झालता, ती मोटर सोडू दिली नाही पुन्हा. बर त्यांनी जे आलते का इथं? मग आलती. ती काय दाब दिलता? दाब देऊन ती हाकालून लावली ती मोटरवाली. बर, मग तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे हा, तक्रार केली की तक्रार. काय म्हणले मग पोलीसवाले? पोलीसवाले म्हणले नवं जुनं काय करायचं नाही, हाय त्या परिस्थितीत राहायचं. हा नवं जुनं काय करायचं नाही. हाय त्या परिस्थितीत राहायचं म्हणजे ही काम पडीक जी जमीन आहे हा. ती वाहित करा म्हणले का नाही त्यांनी? नाही ते बर. काय आमचा अधिकार नाही म्हणले काय. बरोबर. मग आता तुमची मागणी काय आहे? कलेक्टर आणि तहसील साहेबांनी उभा राहून आम्हाला वाहित करा. बरं. बघा, हे बंडू बाबू सुरवशी आहेत. आमचा वाद या जमिनीवर ज्याचा कब्जा आहे आणि ही जमीन दोघांमध्ये आहे, यांच्याशी आमचा वाद नाही. आमची जमीन जी आहे, आमची जी जमीन आहे ती जमीन देवस्थानची आहे, श्रीराम देवस्थान कसबे तडवळा, आणि हे वाहित आम्ही पिढ्यानपिढी केलेले आहे. इथं वाद निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला हे पडीक जी जमीन आहे आणि पिढ्यानपिढ्या ही जमीन वाहित होती, ही जमीन आमची करण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावी. जसं पूर्वीप्रमाणे आम्ही केलं तशाच पद्धतीनं पुढेही आम्हाला कराय परमिशन द्यावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. आणि हे म्हणलं तर आता खरं म्हणलं तर यांचे वय संपलेले आहेत, यांना विविध आजार आहेत, हे सध्या अपंग आहेत, यांना अर्धांग वायू झालेला आहे आणि ह्यांचं वय 70च्या पुढं आहे खऱ्या नियमानं. यांनी अंदाजे सांगितले पण 70च्या पुढं वय आहे. आईचं काय तब्येत आहे तुम्हाला? काय आम्हाला हे असल्यामुळेच आम्हाला आजार वाढले तो. तुम्हाला दम्याचा वगैरे आजार आहे का? आम्हाला बीपीचा आजार आहे. बर. शुगर बीपी आहे. बर. मग आम्हाला हे आमचं सगळं नीट करून द्यावं. आम्हाला ह्यांच्यापासून भीती आहे. आमची मुलं बाळ नातू पण तू गेलं तर ह्यांना धमक्या देते ती, बर. मारते किती ती, पोरं हाणते आहेत ती. तुम्हाला? मला 2 पोर आहे ती. बर. तुमच्या लेकरांच्या जीवाला धोका आहे? आमच्या लेकरांच्या जीवाला धोका आहे. कुणापासून आहे? दत्तात्री विश्वास ह्याच्यापासून, सूर्यवंशीपासून विश्वास आहे. बर. कोण? विश्वास सुरवशे, नंदकुमार ईश्वर, नंदकुमार सुरवशे, पुन्हा मनोहर सूर्यवंशी हे तुम्हाला दाब देतात? देते ते आम्हाला. बर. त्यांनी तर म्हणले आम्हाला तुमच्यापासून धोका आहे, तुम्ही म्हणाला त्यांच्यापासून धोका आहे. हा काय त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा मग ते ह्यांचे नाव कसं काय घ्यायला मग तुमचं? कोण? आमच्या जमिनीत घ्यायला. आमच्या जमिनीत घ्यायला लागला. म्हणजे त्यांचा आणि आमचा संबंध नाही नाही, तिकडला. पण विश्वास सुरवसे, नंदकुमार सुरवसे, मनोहर सुरवसे ह्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे म्हणा. धोका. मग त्यांचा तिकडे जमीन आहे, इकडे येऊन कसं धोकाचे काय? त्यांनी तिकडे घेतलेली जमीन आहे लोकांची. लोकांची, आणि ही जमीन ही लोकांची, ही घरची. भावकीतल्या वादातली. ही भावकीतल्या वादातली आहे. मग भावकीतल्या वादामध्ये तुमच्या मुलाला ते माणसं जीवच मारतील जीवच मारतील. अशी भीती आहे. भीती आहे आम्हाला. बर. मग आता यांचा बंदोबस्त सरकारने करावा आणि आमची जमीन वाहित करून आम्हाला न्याय द्यावा. बघा, ही कंडिशन कशी आहे की आमचं सरकारशी भांडण आहे आणि देवस्थानची जमीन आम्ही पिढ्यानपिढ्या 100-150 वर्ष झाले वाहित करतो. माझे वडील जोपर्यंत होते तोपर्यंतसुद्धा ती वाहितच होती आणि माझ्यासुद्धा काळामध्ये ही वाहितच आहे. आता ही सध्या पडीक आहे, याच्याकडे स्वतःहून जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं, तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावं, तलाट्याने द्यावं, ग्रामसेवकानं द्यावं आणि स्वतःहून या सांजामध्ये सगळ्या जमिनीची पुन्हा एकदा फेर चौकशी करावी आणि सांजा गावातल्या विविध ठिकाणचे भांडणं मिटावे. कारण या ठिकाणी खून खराबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण देवस्थानची 1000-1500 एकर जमीन या सांजा गावामध्ये आहे आणि सगळ्या जमिनीमध्ये गोण्या गोविंदानं हे सगळे लोक समघन आनंदानं राहतात. पण काही ठिकाणी वाद आहे. खरं म्हणलं तर यांच्या नावावर कुणाच्याच जमीन नाही अधिकृत, ही देवस्थानची जमीन करून खातात आणि मूळ मालक श्रीराम देवस्थान कसबे तडवळा ही खरे मूळ मालक आहेत. खरा वाद या श्रीराम देवस्थान कसबे तडवळ्याने वाद या शेतकऱ्यासोबत केला पाहिजे.
पण शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी नसताना शेतकरी एकमेकात खून खराब्याचे भांडणं करतात. याच्यावर अधिकार फक्त जिल्हाधिकारी साहेबांचा, तहसीलदार साहेबांचा आणि संबंधित तलाठी ग्रामसेवक या सरकारचा अधिकार आहे. या सरकारनं या जमिनीचा वाद मिटवण्यासाठी स्वतःहून सांजामध्ये फेर तपासणी करावी आणि नियमाप्रमाणे ज्याची जमीन परंपरेपासून वाहित आहे त्यांना वाहित करण्याचं परमिशन द्यावं, अशीच माफक अपेक्षा बंडू बाबू सूर्यवंशी यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतात तेच पाहू. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरं म्हणलं तर या ठिकाणी येऊन जे भावकीतले पुतणे आहेत ते बोर बंद पाडतात, इथं काम करू देत नाहीत, घर बांधू देत नाहीत, जमीन वाहित करू देत नाहीत. या शेतकऱ्यांना विविध अडचणी आहेत आणि हे अपंग असल्यामुळे यांच्या 2 पोरांना संबंधित भावकीपासून जीवाची भीती आहे, जीव मारतील अशी त्यांनी तक्रार केली. या सगळ्या प्रकरणावर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद सांजेकर. जय महाराष्ट्र, जय हिंद.